आज आम्हाला जायचं होतं बाहेर, पण त्याआधी सकाळी मस्त अशी देवाची पूजा झाल्यानंतर कापूर जाळून घेतला, देवाची आरती वगैरे करून घेतली आणि असा कापूर जाळून मी पूर्ण घरामध्ये फिरून सगळ्यांना त्याची आरती देऊन असा घरातून फिरवून झाल्यानंतर घराच्या बाहेर नेऊन ठेवते, जेणेकरून घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी घराच्या बाहेर जाऊन दे. आणि ह्या इकडे दोघांचं क्रिकेटला खेळायला जायचं असं चाललेलं होतं. बाय द वे हा आमचा दादा आहे, ह्याचे व्हिडिओ जे आहेत ते बनवलेले मी नंतर पोस्ट करणार आहे, बनवून ठेवले. इकडे मी हिचंसुद्धा आवरून घेतलं, हिला आंघोळ घातली आणि लगेचच म्हटलं बाबा चल पटकन डोसा खाऊन घे, आपल्याला बाहेर जायचं. तर ही काय माझं ऐकणार आहे. तेव्हा हिने एकही घास खाल्ला नाही, उलटं सगळं सांडून टाकलं. आणि लगेच मी इकडे बाकीचे डोसे काढून घेतले आणि सगळी तयारी आवरून घेतली, भाकरी वगैरे सुद्धा बनवून घेतली. आणि माझं इकडे आवरायचं चाललेलं होतं, गडबड चाललेली होती, पण हिने काय पसारा करायचं थांबत नाही, इकडं पसारा चालूच होता. तर चला मी आता आवरून घेते. तर मी कशी झाली तयार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तर आवरून घेतलं होतं, पण दादा माझी मदत करत होता, लाडूचं आवरून देत होता. म्हटलं आता चाललो तर थोडंसं खाऊ घेऊन जाऊया म्हणूनसाठी दुकानातून थोडंसं खाऊ घेतलं आणि फायनली आम्ही निघालो आणि पोहोचलं सुद्धा. तर तिथे गेलं तर वहिनीने मस्त असा आमचा पाहुणचार केला होता. बाय द वे वहिनीने सुद्धा स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केले, तुम्ही सुद्धा त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिजिट करा बरं का. आणि इकडे वहिनीने मस्त असा आमरस, वरण, चपाती, वांग्याची भाजी, पापड वगैरे, लोणचं, ह्या सगळ्याचा बेत केला होता. ही आमची गँग खाली खेळायला गेली होती, जेवायला या म्हटलं की लगेच वरती आली. सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती, सगळ्यांनी मस्त असं फस्त केलं. तर खूप छान बेत होता, त्याबद्दल वहिनींचे खूप खूप थँक्यू. आम्ही सुद्धा जेवण घेतला आणि लगेच जेवण झाली की पोरं टी व्हीवरती बसली आणि वहिनींचं इकडं भांडी वगैरे घासायचं चालू झालं. आता आम्ही तर गप्पा मारत होतो, पण झोपणाऱ्यांनी झोपून घेतलं मस्त. आणि इकडे पोरांची सुद्धा लगेच कुरकुरे पार्टी झाली. आता झोपून उठल्यानंतर चहा तर घेणारच, चहा घेतला आणि वहिनी म्हटलं चला तुम्हाला इथं संडे मार्केट फिरून आणते, म्हणूनच इथं फिरायला गेलो. आल्यानंतर म्हटलं आता निघायची तयारी करूया, म्हणूनसाठी इकडे हळदी कुंकाचा छोटासा कार्यक्रम झाला आणि निघूया म्हटलं, आता बराच उशीर झाला. तर आता ऑलमोस्ट अंधार होत आला होता. सगळ्यांना टाटा बाय बाय केला आणि फायनली आम्ही निघालो. आता घरी आल्यानंतर जेवायला काय बनवायचं म्हणून मी शेवळ्याची मस्त अशी खीर बनवली आणि मस्तपैकी खाऊन आम्ही झोपलो. तर असा गेला आजचा दिवस. चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.